नमस्कार. 15.6 मधील सराव संच 15.6 मधील पहिले दोन गणित आपली झाली होती, दोन प्रश्न. तिसरा प्रश्न जो आहे तुम्ही या ठिकाणी फळ्यावर लिहिलेला आहे. काय बघा, डायमीटर ऑफ अ सर्क्युलर गार्डन. डायमीटर म्हणजे व्यास दिलेला आहे, व्यास. सर्क्युलर गार्डन बघा, हे गार्डन आहे आणि याची तुम्हाला डायमीटर इज गिवन. या बागेची, या वर्तुळाकार गार्डनची बागेची व्यास दिलाय बघा. वर्तुळाकार बागेचा व्यास 42. ओके, डायमीटर इज गिवन 42 मीटर. देयर इज अ 3.5 मीटर वाईड रोड अराउंड द ग्राउंड. याच्या भोवती रोड आहे बघा, प्रत्येक असा कितीचा 3.5 मीटर वाईड. त्याच्या भोवती 3.5 मीटर रुंदीचा रस्ता आहे. म्हणजे सगळीकडून रस्ता आहे म्हटल्यानंतर हे असं होईल बघा. आता मी आकृती दुरुस्त करतो बघा. आता हाताने काढते म्हटल्यावर समजून घ्या. हा रस्ता किती आहे? 3.5 मीटरचा. बागेभोवती 3.5 मीटर रुंदीचा रस्ता आहे आणि ही बाग आहे. त्याचा व्यास दिलेला आहे डायमीटर 42, बरोबर. आता हे केंद्र आहे बघा. आता मला सांगा, इथून इतका अंतर हे काय आहे? रेडियस, त्रिज्या आहे बागेची. बाग ही बघा, ही बागेची त्रिज्या आहे आणि इथून इतका अंतर हे बाहेरच्या वर्तुळाची त्रिज्या आहे. मला सांगा, ओबी मधून ओए काढून टाकलं तर एबी राहते. ओए मध्ये एबी मिळवलं तर ओबी येते. ओबी बरोबर ओए अधिक एबी, म्हणजे आपल्याला बाहेरच्या वर्तुळाची त्रिज्या पण काढता येईल. बाहेरच्या वर्तुळाची त्रिज्या काढल्यावर बाहेरचा एरिया काढल्यावर, सॉरी रेडियस काढल्यावर तुम्हाला त्याचा एरिया काढता येईल. बाहेरच्या वर्तुळाचं क्षेत्रफळ जर आपण काढलं, म्हणजे पूर्ण या आकृती क्षेत्रफळ काढलं आणि त्यातून हे वर्तुळ काढून घेतलं, छोटं बाग काढून घेतली, बरोबर रस्ता राहील बघा. तुम्ही कागदाची आकृती असं गृहीत धरा, कागदावर असं गृहीत धरा आणि बरोबर हे मधलं वर्तुळ काढून टाका बरं. तुम्हाला बरोबर असं गोल दिसेल, रस्ता दिसेल फक्त. म्हणजेच या रस्त्याचं क्षेत्रफळ बरोबर हा जो मोठा वर्तुळ आहे, मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ वजा लहान वर्तुळाचं क्षेत्रफळ. रस्त्याचे क्षेत्रफळ बरोबर मोठ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा लहान वर्तुळाचे क्षेत्रफळ. शॉर्टकट हा. एरिया ऑफ रोड, एरिया ऑफ वाईड रोड फाइंड एरिया ऑफ द रोड आहे ना. एरिया ऑफ रोड रस्त्याचे क्षेत्रफळ काय? एरिया ऑफ बिग सर्कल मायनस एरिया ऑफ स्मॉल सर्कल, किंवा याला गार्डन म्हणतो आपण, स्मॉल सर्कल. इथं बघा, फॉर गार्डन बागेसाठी डी बरोबर 42 मीटर. डी चं सूत्र लिहितो बघा. डी बरोबर 2r. डी चं सूत्र लिहिलं, डी च्या जागी 42 म्हणा गुणिले 2 भागिले होईल. 2 ने भागल्यावर 21 मीटर ही त्रिज्या आहे. कुणाची? बागेची त्रिज्या, म्हणजे लहान वर्तुळाची. लहान वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाया बरोबर, म्हणजे एरिया ऑफ स्मॉल सर्कल बरोबर पाया स्क्वेअर, म्हणजे किती आली? 21 चा वर्ग. 21 2 मिळाल्या 66 गुणिले 21, 21 + 132. 1386 चौरस मीटर, किंवा मीटर किंवा स्क्वेअर मीटर म्हणा, कसंही म्हणा. ते लहान वर्तुळाचं क्षेत्रफळ आलं बघा. लहान वर्तुळाचं कारण त्याची त्रिज्या काढली आपण. लहान वर्तुळ म्हणजे बाग आहे बघा. आता मोठं वर्तुळ, मोठ्या वर्तुळाची त्रिज्या कोण आहे? ओबी. मोठ्या वर्तुळाची त्रिज्या बरोबर मोठ्या वर्तुळाची त्रिज्या बरोबर त्रिज्या OB बरोबर रेडियस
ऑफ बिग सर्कल काय रेडियस ऑफ बिग सर्कल ओबी बरोबर काय ओ ए अधिक ए बी ओ ए किती आली 21 ही 21 आली ना आपली आता त्रिज्या अधिक 3.5 21 म्हणजे 21.0 पॉईंट खाली पॉईंट 24.5 मीटर हे महत्वाचं सगळ्यात बघा लहान वर्तुळ म्हणजे बाग आहे त्याची त्रिज्या आलेली म्हणजे त्रिज्या आलेली बघा त्याच्यामध्ये 3.5 रस्ता आहे म्हणजे मोठ्याची त्रिज्या होईल ओ ए अधिक ए बी 21 अधिक 3.5 पॉईंट खाली पॉईंट मानून बेरीज केली आणि ही आली मोठ्या वर्तुळाची त्रिज्या मोठ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ एरिया ऑफ बिग सर्कल एरिया ऑफ बिग सर्कल काय पाय आर वर्ग 22/7 24.5 चा वर्ग 24.5 24.5 22/7 24.5 चा वर्ग तो दोनदा लिहायचा आहे दोनशे 245/10 बरोबर आहे का बघा 3.5 42 बरोबर आहे हा आता 7 ने भाग द्यायचा आहे बघा 7 त्रिक 21 7 5 35 खाली 100 आहे दहावीला 100 22 गुणिले 35 22 पंचे 110 35 22 पंचे 110 4 6 77 एक शून्य कॅन्सल करू शकता आता काय राहिले वर 77 गुणिले 245 आहे बघा मी तो गुणाकार करतो 245 गुणिले 77 7 5 35 7 28 29 30 31 7 दुने 14 3 17 7 5 35 3 3 7 28 29 30 31 3 7 14 3 17 1715 5 6 8 8 1 188 65 आणि छेद फक्त 10 राहिले बघा शून्य काढून घ्या चौरस मीटर किंवा स्क्वेअर मीटर म्हणा 1886.5 हे आलं मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ कळलं का आणि मग रस्त्याचं क्षेत्रफळ इथून इथं जायचं बघा हे झालं की हे घ्यायचंय लगेच बांधले आहे आणि इथून मग रस्त्याचं क्षेत्रफळ बरोबर मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ लहान वर्तुळाचं क्षेत्रफळ एरिया ऑफ रोड बरोबर एरिया ऑफ बिग सर्कल मायनस एरिया ऑफ स्मॉल सर्कल मग एका मोठ्याचं 1886.5 वजा 1386 वजाबाकी करूया 1886.5 पॉईंट खाली पॉईंट 1886.5 ते पॉईंट खाली पॉईंट 1386 पॉईंट खाली पॉईंट 5 0 0 5 500.5 चौरस मीटर स्क्वेअर मीटर आणि मग उत्तरी एरिया ऑफ रोड बरोबर 500.5 500.5 म्हणजे 500.50 रस्त्याचे क्षेत्रफळ 500.5 चौरस मीटर आहे किंवा एरिया ऑफ रोड इज 500.5 गणित तुमच्या लक्षात आला असेल बघा बाग दिली म्हणजे लहान वर्तुळे त्याच्या भोवती रस्ता आहे व्यास दिलाय डायमीटर दिलाय त्याच्यावर आपण रॅडियस म्हणजे त्रिज्या काढली आणि त्याचं क्षेत्रफळ काढलं लहान वर्तुळाचं क्षेत्रफळ मोठ्या वर्तुळाची त्रिज्या म्हणजे ही अधिक ही दोघांची बेरीज 24.5 मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ काढलं आणि रस्त्याच्या क्षेत्रफळ मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळचा लहान वर्तुळाचं क्षेत्रफळ या ठिकाणी बघा आपलं महत्वाचं गणित झालं आता तिसरं आता चौथ्या प्रश्नामध्ये काय केले बघूयात आपण एरिया ऑफ सर्कल फाइंड एरिया ऑफ सर्कल सर्कमफरन्स इज 88 परिघ 88 सेंटीमीटर परिघ म्हणजे सी
एरिया काढायचा आहे. आता परिघ दिलाय, परिघाचं क्षेत्रफळाचं सूत्र नाहीये, सरकमफरन्स आणि एरियाचं सूत्र नाही, पण सीचं सूत्र माहिती आहे आपल्याला. सी बरोबर 2 पाय आर, सीच्या जागी 88 भरा, 2 गुणिले 22/7 गुणिले आर, हे भागिले गुणिले होईल आणि हे गुणिले भागिले होईल. 7 वरती आला, 2 आणि 22 खाली आले, 2 चौकाट 2 चौकाट, 22 दुने 44, आर आला 14 मीटर सेंटीमीटर. आणि मग ए बरोबर जमेल ना तुम्हाला, किंमत भरा, तुम्ही पूर्ण करा. अजून एक गणित घेऊ. सी बरोबर, आता समजा सी बरोबर 132 सेमी, ए बरोबर प्रश्नचिन्ह. बघा सी बरोबर 2 पाया, 132 बरोबर 2 गुणिले 22. सूत्र लिहायचं फक्त आपण सीच्या जागी सी टाका, 2 पायची किंमत 8, 7 गुणिले होईल आणि 2 आणि 22 भागिले होईल. 22 त्रिक 7 त्रिक 21 होईल. बघा हा आला आणि तुम्हाला काढायचं क्षेत्रफळ ए बरोबर पाय आर होईल. पुढचं तुम्ही सोडवा. सॉरी, म्हणजे या ठिकाणी आपला 15.6 संपलाय. बघा म्हणजे अतिशय सोपा होता. तिसरा आणि चौथा प्रश्न थोडासा विचार केला की ते वर्तुळ क्षेत्रफळाचा उपयोजनच होतो, ऍप्लिकेशनच म्हणून आपण त्याचा उपयोग करूनच ते आपण करायचं होतं. म्हणजे सोपी गणित असतात पण आपल्याला ती अवघड जातात. सूत्र माहित असतील, फॉर्म्युले जर व्यवस्थित डोक्यामध्ये बसले असतील तर तुम्ही सहज ते सोडू शकता. या ठिकाणी आपल्याला टू फाइंड द अप्रॉक्सिमेट एरिया ऑफ इरेग्युलर फिगर, म्हणजे अनियमित आकाराच्या आकृतीचं अंदाजे क्षेत्रफळ काढणे. अनियमित आकाराच्या आकृतीचे अंदाजे क्षेत्रफळ काढणे. फाइंड द एरिया फाइंड द अप्रॉक्सिमेट एरिया ऑफ इरेग्युलर फिगर. अंदाजे वेगवेगळे आकार बघा. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा आपण आलेख कागदाच्या साह्याने एखाद्या बंदिस्त आकृती क्षेत्रफळ काढू शकतो. दिलेल्या आकृती किंवा वस्तूचं एखादं पृष्ठ आलेख कागदावर ठेवायचं, जी काय जसं क्षेत्रफळ काढायचं ते आलेख कागदावर ठेवायचं. त्याच्या कडेने पेन्सिलने आलेख कागद जो आहे, समजा आता बघा मी आलेखच कागद काढतो. आता हा एक कागद मी अंदाजे काढलाय. लहान मोठे झाले, चौकोन होत्या जाते, स्क्वेअर आहेत ते, चौरस आहेत चौरस. मग आपल्याला ज्याचं काय क्षेत्रफळ काढायचंय ती आकृती याच्यावर ठेवायची आणि त्याच्या भोवती सिस्पेन्सिलने आखून घ्यायची. म्हणजे ती आकृती तुम्हाला सिस्पेन्सिलने याच्यावर येईल आणि मग त्यामध्ये त्या आकृतीच्या खाली पूर्ण चौरसांची संख्या जी आहे, पूर्ण चौरस म्हणजे एरिया ऑफ फिगर, आकृतीचे क्षेत्रफळ बरोबर पूर्ण चौरसांची संख्या, पूर्ण चौरसांची संख्या. त्यानंतर अर्ध्यापेक्षा जास्त त्या आकाराच्या आकृतीमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त आणि पूर्णपेक्षा कमी असतील, म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त परंतु 1 पेक्षा कमी क्षेत्रफळ असणाऱ्या भागांची संख्या मोजायची आणि अर्धे जे येतं त्याचं क्षेत्रफळ असणारी संख्या ती मोजायची आहे आणि अर्ध्यापेक्षा कमी जे आहेत ते पण मोजायचे आहेत आणि मग अंदाजे क्षेत्रफळ सगळ्यांची बेरीज करायची आहे. बघा म्हणजे 13 अधिक 11 अधिक 0 अधिक
शून्य. पहा एरिया ऑफ म्हणजे साधारणतः समजा मी एक पान घेतलं बघा, हे असं पान. ओके, पान ठेवलं त्याच्यावरती सस्पेन्शनने आपण सस्पेन्शनच्या कडेने गिरवलं त्याला, असा आकार तयार झाला. आता याच्यामध्ये पूर्ण ज्याला आपण इंग्लिश मध्ये आपण म्हणूयात कंप्लीट स्क्वेअर. नंबर ऑफ कंप्लीट स्क्वेअर, नंबर ऑफ हाफ अँड मोर स्क्वेअर and number of less than half square. बघा, नंबर ऑफ कंप्लीट स्क्वेअर पूर्ण चौरस, अर्धे किंवा अर्ध्यापेक्षा जास्त चौरस आणि अर्ध्यापेक्षा लहान चौरस. पूर्ण चौरस संख्या, अर्ध्यापेक्षा जास्त क्षेत्रफळ असणारी चौरस संख्या. त्यानंतर या ठिकाणी बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 18 19 20. अर्ध्यापेक्षा कमी क्षेत्रफळ असणाऱ्या भागात क्षेत्रफळाचा विचार करायचा नाही, हे सगळ्यात महत्वाचं. अर्ध्यापेक्षा कमी असले सोडून द्यायचे. अर्धा चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळ असणाऱ्या भागांची संख्या, अर्ध क्षेत्रफळ आहे का कोणाचं ते बघायचं. आणि अर्ध्या किंवा अर्ध्यापेक्षा जास्त चौरस तर ते पाहायचं किती आहे. बघा, अर्धा व अर्ध्यापेक्षा जास्त क्षेत्रफळ. बघा बरं का, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 आकड झाला 28 29. म्हणजे पूर्ण चौरस संख्या, नंबर ऑफ कंप्लीट स्क्वेअर किती आहे 29. बरोबर आहे. आता अर्ध्यापेक्षा, अर्धा किंवा अर्ध्या चौरसपेक्षा जास्त परंतु एक चौरसपेक्षा कमी क्षेत्रफळ असणाऱ्या भागांची संख्या 11 आहे. त्याच्यामध्ये बघा पुस्तकातल्या याच्यात आपण बघूया अर्ध्यापेक्षा जास्त पाहिजे. 1 2 3, अर्धा आणि अर्ध्यापेक्षा जास्त आहे बघा. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 21 एक पान. बरोबर आहे. आणि अर्ध्यापेक्षा कमी जे ते विचारात घ्यायचे नाही, अर्धे आणि अर्ध्यापेक्षा जास्त घेतले. आणि मग एरिया किती झाला 240 50 चौरस सेमी सीएम स्क्वेअर. अशा पद्धतीने आपण अनियमित आकृत्यांचं क्षेत्रफळ काढू शकतो. यू कॅन ट्राय, तुम्ही त्याचा प्रयत्न करा. पुस्तकामध्ये आकृती आहे त्या पद्धतीने तो आकार आले कागदावर ठेवा. माझ्याकडे आता आले कागद मी अंदाजे काढलेला आहे. या ठिकाणी ऍक्टिव्हिटी आहे बघा, तुम्ही करू शकता. या ठिकाणी कृती आहे बघा परत, किंवा अधिक माहितीसाठी दिले बघा. आपल्या देशाने मापनासाठी दशमान पद्धत स्वीकारलेली आहे. शासकीय दस्तावेज जमिनीची क्षेत्रफळे 8 हेक्टर या दशमानात नोंदवलेले असतात. 100 चौरस मीटर म्हणजे 1 आर. 100 स्क्वेअर मीटर मीन्स 1 आर्क. आणि 100 आर म्हणजे 1 हेक्टर. आणि 1 हेक्टर म्हणजे 10,000 चौरस मीटर. बघा, 1 हेक्टर म्हणजे 10,000 चौरस मीटर. 100 स्क्वेअर मीटर, 100 स्क्वेअर मीटर म्हणजे 1 आर. 100 आर म्हणजे 1 हेक्टर. 100 आर 1 हेक्टर म्हणजे 100 आर. 100 आर म्हणजेच 10,000 स्क्वेअर मीटर. आता याच्यामध्ये व्यवहारात जमिनीचे क्षेत्रफळ गुंठा एकर या पद्धतीमध्ये मोजलं जातं. 1 गुंठा म्हणजे सुमारे 1 आर असतं.
1 गुंठा म्हणजे 1 आर असतं आणि 100 आर म्हणजे 1 हेक्टर असतं. म्हणजे 100 चौरस मीटर असतं 1 गुंठा. आणि 1 एकर क्षेत्रफळ 1 एकर म्हणजे 0.4 हेक्टर भरतं ते. तर ठीक आहे, अधिक माहितीसाठी आपण पाहायला काही हरकत नाही. या ठिकाणी हे प्रकरण संपलंय. ठीक आहे, थांबूया.